36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील वेरूळ येथे नाथ आश्रम येथे हरिभक्तपरायण सद्गुरू अक्काताई महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि प्रेरणेने हरिभक्तपरायण अशोक महाराज घुमरे सावंगीकर नाशिक यांच्या मधुरवाणीतून संगीतमय भागवत कथेचं आयोजन 1 मार्च ते 8 मार्च या कालावधीमध्ये करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये 8 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दत्त अनघा याग यज्ञ 4-6 मार्च काकडा भजन, सद्गुरूंची आरती, ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, गाथा भजन, सद्गुरू सुभाष बाबा यांचे प्रवचन, हरिपाठ, श्री सद्गुरूंची आरती, हरिजागर होणार आहे. 8 मार्च रोजी स्वामी अरुणाथगिरी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्था भामाठाण यांचे काल्याचे कीर्तन, त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. कथेच्या पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन सद्गुरू अक्काताई यांनी शुक्रवार रोजी पाचपीरवाडी आणि दिवशी या गावांना केलेलं आहे. यावेळी श्री क्षेत्र कचनेर ट्रस्टचे नवनिर्वाचित सभासद, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी नेते राजकुमार पांडे, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सतीश लोखंडे, पत्रकार मच्छिंद्र माळी, धरमसिंग विमरोड, पाचपीरवाडीचे सरपंच सुनीता नेहरू जारवाल, जगन्नाथ पाटील काळे, विलास काळे, नेपाल नायमणे, धरमसिंग सुलाणे, महासिंग सुलाणे, संजन सिंग जंघाळे, विजू नायमणे, पंतंग बाबा, नंदोबाई मारंग, शोभा अक्का, कडू पाटील जाधव, मच्छिंद्र शेळके, कडू शेळके, सागर जाधव आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जैन समाजाचे तीर्थक्षेत्र कचनेर संस्थेवर नवनिर्वाचित सभासद राजू पांडे यांचा पाचपीरवाडी ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं असं प्रसिद्धी प्रमुख पत्रकार बंधू खुलताबाद गंगापूर यांनी केलंय. सद्गुरू नाथ आश्रमात जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेली याची रूपरेषा कशी आहे याबद्दल आपण काय सांगणार? सर्वांना जय हरी. आदेश या ठिकाणी 1 एप्रिल ते 8 एप्रिलपर्यंत नवनाथ कथा आपलं आदेश. या ठिकाणी 1 मार्च 8 मार्चपर्यंत संगीत भागवत कथा अशोक महाराज घुमरे नाशिककर यांची. तर माझे सर्व भाविक मंडळीला, परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये सर्व मंडळीला माझी विनंती आहे की बाबा ह्या कार्यक्रमाचा निश्चितच लाभ घ्या. सर्व मंडळीला आदेश जय हरी. 7 मार्चपर्यंत 8 मार्चपर्यंत संगीतमय भागवत कथेचं आयोजन श्री क्षेत्र वेरूळ येथील सद्गुरू अक्काताई महाराज या आपल्या नाथ आश्रमामध्ये आपण आयोजित केलेली आहे. त्या भागवत कथेमध्ये पारायण, संत महंत पूजन, त्याचप्रमाणे संगीत, दुपार, संध्याकाळ देखील महाप्रसादाचे आयोजन आपल्या सर्वांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. सर्वांना निमंत्रित करतो की येत्या 1 तारखेपासून ते भागवत कथेच्या आणि महाराजांचा आशीर्वाद घ्यावा. त्या देखील राहण्याची स्वतंत्र व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे. ज्यांना कोणाला त्या ठिकाणी पारायण करायचं असेल किंवा तेथे राहून सेवा करायची असेल तर त्या ठिकाणी स्वतंत्र अशी व्यवस्था. नाव टाकलं नाही गेलं गावाचं, त्याच्याबद्दल नाव राहील. मार्च 3 दिवसाचा यज्ञ या प्रत्येक गावाला आमंत्रण मिळालं. याचं कारण एकच आहे, आम्हाला थोडी मदत पाहिजे. करत असतात. महिलांसाठी सुद्धा त्यांचे बरेचसे उपक्रम ते राबवत असतात आणि आम्ही पण त्यांच्या संपर्कात नेहमी असतो. आणि त्याच माध्यमातून यावर्षी 1 मार्चपासून तर 8 मार्चपर्यंत सप्ताहाचं आयोजन अक्काताई महाराजांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने
इथं करण्याचं आपण ठरवलेलं आहे. त्या दिवशी कसं पाहिजे पण बरेचसे भक्त त्यांच्याशी सहमत असतात, सहभागी असतात आणि दिवशी हे गाव पण आपल्याला त्याच्यात मिळवायचे आहे जेणेकरून त्यांना पण धर्मलाभ होईल. आजपर्यंत आणि आत्ताच लोखंडे साहेबांनी सांगितलं लोखंडेजींनी किंवा 1 तारखेपासून 1 ते 8 तारखेपर्यंत. तर सर्वांना माझी विनंती राहील की आपण तन मन धनाने त्या कार्यक्रमात उपस्थित राहावं. आपल्या गावाच्या वतीने. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी धरमसिंग मिंब्रोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.